गुड मॉर्निंग. कसे आहात? चला मग सकाळी सकाळी मस्त या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी करत होती आणि मला आता ती सवयच आहे. लसूण मी काय करते, जो मोठा दिसला तो घेते अगोदर आणि मग नंतर आहेच छोट्या छोट्या लसूणांना तोंड देणं. असो मग या ठिकाणी पिल्लूची तब्येत खूप अशी खराब होती, खूप अशी ती रडत होती. तिचं म्हणणं होतं तू मला घे आणि मग तुला काय करायचं आहे तू ते कर, असं होतं. सारखं कड्यावर होतं. आज सारखी ती चिडचिड करत होती कारण तिला भरपूर असा ताप आलेला होता. त्यानंतर मग ती थोडंसं खेळत होती. तोपर्यंत म्हटलं चला डस्टिंग वगैरे करून घेऊ. भरपूर दिवस झाले मी ह्या काची पण पुसलेल्या नव्हत्या. त्या काची कॉलिनने पुसत असते आणि म्हणजे कुणी कुणी काय करतं पेपर घेतं आणि पेपरने पुसतात. मी ते पेपरने पुसत नाही कारण पेपर त्या काचींना पूर्ण असं चिटकून जातो आणि परत ते असं खूप कसं तरी दिसतं. त्यामुळे मला ते काही पेपरने पुसायला आवडत नाही. त्यानंतर मग पिल्लू छान खेळत होती. म्हटलं चला तोपर्यंत भांडेही छान असे क्लीन करून घेऊ. मग मी त्या ठिकाणी छान असं रात्रीचे आणि सकाळचे भांडे सर्व या ठिकाणी छान असे क्लीन करून घेतले. म्हटलं चला एक तरी काम आपलं होऊन जाईल. आणि खरंच ना पिल्लूला बरं नसलं ना तेव्हा खूप अशी ती त्रास देते. या ठिकाणी भांडे धुता धुता मला तिचा आवाज आला आणि भरपूर अशी ती रडायला लागली. मग काय तिला घेतलं, बसल्या बसल्या थोडंफार DIY केलं आणि त्यानंतर इथे बघा आमच्या पिल्लूचं दुपारी असं काही म्याव म्याव गाणे चालू असतात. त्यानंतर म्हटलं चला बघते ती TV, तोपर्यंत चला हे डालकं तरी क्लीन करून घेऊ. किचनमध्ये असे भरपूर असे छोटे छोटे कामं असतात की ते आपल्याला करावे लागतात पण ते काही दिसत नाही. मग ठिकाणी मी खालच्या साईडला छान असे किचनमध्ये लागणारे काही कापड वगैरे ठेवते आणि वरच्या बाजूने लसूण आणि कांदे या ठिकाणी टाकून देत असते. म्हटलं चला एवढी सगळी क्लिनिंग केली, थोडीफार आपण ना स्विच बोर्ड वगैरे सगळं असे छान पुसून घेऊ कारण त्यावरही खूप असे डाग उडत असतात. ते काय आपल्याला दिसत नाही पण असे भरपूर असे ते चमकून उठतात. त्यामुळे त्यावरही छान असं कॉलिन मारून घेतलं आणि ते छान असं स्वच्छ कापडने मी या ठिकाणी पुसून घेतलं. म्हटलं चला एवढं सगळं करते, किचनचा हा कॉर्नरही छान असा रिसेट करून घेऊ. त्यामुळे आणि मग मी या ठिकाणी ना ऑनलाईन छान असे हुक्स मागवलेले होते, ते चमचे वगैरे टांगायला. खरंच त्याची क्वालिटी इतकी छान निघाली आहे ना, ते फरशीला खूप छान असे चिपकत असतात. तुमच्यासोबत मी ते पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल की मी कोणते हुक्स मागवलेले आहेत आणि ते खरंच इतके छान आहेत ना. त्यांना चमचे इतके हेवी टांगले ना तरी त्याला काही होत नाही. खूप छान असे ते लटकून राहतात आणि चमचेही छान असे ऑर्गनाईज झाले कारण घडी घडी मला ते याच्यात टाकावे लागायचे आणि ते डालक्यामध्ये खूप अशी घाण होऊन जायची आणि ते डालकंही छान म्हणजे परत परत मला क्लीन करावं लागायचं. आणि अशा प्रकारे मी या ठिकाणी छान असा हा कॉर्नरही छान रिसेट करून घेतला आणि खूप छान असा तो दिसत होता. मला खूप असा तो आवडला. आणि या ठिकाणी मी छान असे 2 मनी प्लांट ठेवून घेतले आहे. तुम्हाला माझं किचन परत ऑर्गनाईज केलेलं आहे मी कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि असं काही ते नंतर आवरल्यानंतर दिसत होतं. मग नंतर मग माझं मीठही संपलेलं होतं, ते मी या ठिकाणी छान असं बरणीमध्ये भरून घेतलं. म्हटलं चला हातोहात हेही काम करून घेऊया. किचनमध्ये इतके छोटे छोटे कामं असतात ना ते आपल्याला दिसत नाही पण ते आपल्याला म्हणजे असं आठवून आठवून करावे लागतात. मग या ठिकाणी छान असं मीठ भरून घेतलं, ते छान असं या ठिकाणी ठेवून दिलं. त्यानंतर मग पितांबरी एका डब्यामध्ये भरून घेतली, तिलाही डब्बी नव्हती. चला मग या ठिकाणी लगेच पिल्लू अशी रडायला लागली. मग चला आता तिला या ठिकाणी झोपी लावते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.